तुमचं नाव इच्छुक म्हणून पुढे आलेलं आहे. तुमची कितपत तयारी आहे? तुम्ही उद्धव साहेबांना भेटलात का? काय सांगायचं? नक्कीच हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मी नक्कीच इच्छुक आहे. मी माझी इच्छा तशी अरुण दुधवडकर साहेबांच्याकडे, संपर्क प्रमुखांच्याकडे आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे. साहेबांच्याकडे पण आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे. 3 आमदार आम्ही आहोत, माजी आमदार, ज्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. साहेब ज्याच्या गळ्यात माळ घालतील तो मशाल चिन्हावरती निवडणूक लढवेल, त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू. तुमची भेट होणार होती उद्धव ठाकरेंसोबत, ती भेट झाली आहे का? बैठक झाली आहे का? काही आश्वासन देण्यात आलं आहे का? नाही, आम्ही काय भेटीसाठी साहेबांची भेट मागितलेली नव्हती. मी आदरणीय अरुणभाई दुधवडकर साहेब यांच्या भेटीकरता आम्ही आलेलो होतो आणि त्यांची भेट झाली. त्यांनी मशाल चिन्हावरती आपल्याला निवडणूक लढवायची आहे हे आमचं आज क्लिअर झालं. असं देखील बोललं जातं आहे की तुम्ही आणि चेतन नरके ही 2 नावं प्रामुख्याने सध्या शर्यतीत आहेत. तुम्हाला काय वाटतं आहे की चेतन नरके देखील तुमच्याबरोबर आहेत ना या शर्यतीमध्ये लोकसभा उमेदवारीच्या? कोणाच्या गळ्यात माळ पडेल? चेतन नरकेंनी परवा दिवशी पत्रकार बैठक घेऊन स्वतः कबुली दिलेली आहे की मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ लढवणार नाही. त्यामुळे चेतन नरके या रेसमधून बाजूला आहेत. आता राहिलेत फक्त आम्ही 3 माजी आमदार, पण हे एकमेकाची कुस्ती किंवा एकमेकाची रेस नाही. त्यातले साहेब ज्याला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. संघातून अजूनही ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे. राजू शेट्टे यांना विनंती करण्यात आली होती शिवसेना पुरस्कृत, मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. तुमच्याकडून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे का? तुमच्यासोबत माजी आमदार सुजित मिंचेकर देखील आहेत, त्यांचं नाव या संदर्भात पुढे आहे का? हातकणंगले मतदारसंघामध्ये कालच आदरणीय पक्षप्रमुखांबरोबर आमची बैठक झाली. त्यावेळेला सांगितलं, राजू शेट्टी जर आघाडीमध्ये येत असतील तर त्यांनी शिवसेनेची मशाल घेऊन लढवावी असं सांगितलेलं आहे. जर त्यांनी स्वतःहून पुरस्कृत नाही म्हणाले तर आमचे वरिष्ठ याच्यावर निर्णय घेतील. पण ज्या वेळेला हातकणंगले मतदारसंघातनं जो बी कोण लढवेल तो आता यावेळेला निष्ठावंत शिवसैनिकच मशाल घेऊन याच्यातनं उतरेल. उद्धव साहेबांची तुमची काही चर्चा झालेली आहे का मिंचेकर यांच्या नावासंदर्भात? नाही, आमचे 3 आमदार आहेत तिथे इच्छुक. निष्ठावंत म्हणून म्हणालो, निष्ठावंत शिवसैनिकालाच मशाल हातात देऊन यावेळेला खासदार म्हणून निवडून आणणारच. म्हणजे आता उमेदवारी अर्ज भरायची वेळ आलेली आहे, त्यांची उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल. कोण असेल उमेदवार? उद्धव साहेबांची स्पष्टपणे चर्चा झाली आहे का? म्हणजे आता चर्चा विरुद्ध महायुतीचा उमेदवार आणि प्लस ठाकरे गट कोणी असेल, पण यावेळेला आमचा शिवसेनेचा मशालाचा उमेदवार आदरणीय जो पक्षप्रमुख ह्या 1-2 दिवसात देणार त्याच्यावरच आम्ही मशालीचा लढवणारच शिवसेना. सुजित मिंचेकर यांचं नाव आघाडी आहे. 3 आमदार आमचे चर्चेत आहेत. 3 आमदार आहेत. उल्हासदादा आहेत, डॉक्टर मिंचेकर आहेत, सत्यजित आबा पाटील सरोडकर आहेत. हे तिघेही इच्छुक आहेत. त्याच्यापैकी कोणाला साहेब देतील किंवा साहेब आणखी कोण देतील तर तो उमेदवार हा मशालीचाच असणार आहे. राजू शेट्टी आधी तुमच्याकडे आले, तुम्ही काय माहिती? राजू शेट्टी वरिष्ठांना भेटलेले, आम्हाला अजून काय भेटलेले नाही आहेत. वरिष्ठांना म्हणजे उद्धवजींची त्यांनी एकदा मातोश्रीवर भेट घेतली, त्याच्यानंतर काय झालं माहीत नाही, पण राजू शेट्टी आलेले भेटायला. कोल्हापूर लोकसभेचे आदेश दिले गेले आहेत, शाहू महाराजांचा प्रचार करू नका किंवा त्यांच्यासोबत जाऊ नका, प्रचार थांबवा, असं काही आदेश देण्यात आले. आदरणीय पक्षप्रमुख ज्या वेळेला कोल्हापुरात गेले, कोल्हापूर विमानतळावर उतरले, ज्या वेळेला त्यांचा सांगली दौरा होता त्यावेळेला प्रथम वाड्यावर गेले. आदरणीय शाहू महाराजांना छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पाठीची शिवसेना खंबीरपणे उभी आहे हे जेव्हा आश्वासन देऊन निघाले त्यावेळेला कुठच्या शिवसैनिकांची आणि कुठच्या पदाधिकाऱ्याची अशी हिंमत होणार आहे की छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार बंद करायचा? तसं काही नाही आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाहू महाराजांना अधिकात अधिक जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचा हा प्रयत्न करून त्यांना संसदेत खासदार म्हणून पाठवण्याचा शिवसेनेने तर निर्धार केलेलाच आहे.